नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे रांगोळी वाचन करणार आहोत. म्हणजे काय? तर रांगोळीद्वारे इंट्युटिव्ह संदेश आपल्याला काय मिळत आहेत? अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करून जे संदेश प्राप्त होतात, ते संदेश मी तुम्हाला आज देणार आहे. हे जे संदेश आहेत, ते ब्रह्मांडाकडून मला जे मिळाले, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आज ह्या रांगोळीचा रंग हिरवा आहे. खरं तर गुलाबी रंग घ्यायला सांगितलेला, पण नंतर तो नसताना मला हिरवा रंग घ्यायला सांगितला. तर हिरवा आणि गुलाबी दोन्हीही रंग हिलिंग बद्दल सांगतात. तर हे रीडिंग काय सांगतंय, की तुमचं खूप हिलिंग होणार आहे, तुमचा उपचार होणार आहे. जे काही तुमचं दुःख आहे, त्याचा उपचार होणार आहे किंवा तुमच्या हातून इतरांचा उपचार होणार आहे. तुम्ही हिलिंगचं काही कार्य करणार आहात. हा हिरवा रंग किंवा गुलाबी रंग प्रेमाबद्दल सुद्धा सांगतो, समृद्धीबद्दल सांगतो. तर खूप सारी समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात आणि तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे लोकांकडून. इथे मध्ये स्टार झालाय. तर तुम्ही एक स्टार आहात. तुमची ऊर्जा जी आहे ती स्टारची आहे आणि तुमचं जे काही कार्य होणार आहे किंवा आता तुम्ही करत आहात ते खूप खूप महत्वाचं आहे. तुम्ही इतरांसाठी महत्वपूर्ण आहात. तुमच्याद्वारे अशा काही गोष्टी होणार आहेत ज्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे सकारात्मक राहून, आशावादी राहून गोष्टी करता, त्याप्रमाणेच तुम्ही ऊर्जा इतरांना देणार आहात. तुमच्यामध्ये जी ही सकारात्मकता आहे, त्याचं बीज तुम्ही इतरांमध्ये पेरणार आहात. तुमच्याद्वारे अशा लोकांचा उपचार होणार आहे, जे आत्ता खचलेले आहेत, नकारात्मक आहेत, त्यांना तुमची ही ऊर्जा आशावादी करणार आहे. त्यांच्यामध्ये एक सकारात्मकता, आशा निर्माण होणार आहे, जी त्यांना प्रगती साधण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. आणि हे जे आत्ता स्टारचं इथे चिन्ह झालं होतं, ते मला एखाद्या फटाक्याचं चिन्ह कसं असतं, त्याप्रमाणे अचानक ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. अचानक तुमच्या आयुष्यात खूप मोठं काहीतरी होणार आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल किंवा दिवाळी आल्यावर जो आनंद असतो, जो उत्साह असतो सगळ्यांमध्ये, ते जे चांगले दिवस असतात दिवाळीचे, त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात खूप सुख, खूप आनंद येणार आहे आणि या गोष्टी अचानक होणार आहेत. कदाचित दिवाळीचा विषय निघालाय तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुम्ही जर कोणत्या चक्रव्यूहामध्ये अडकला होतात, तर आता तुम्ही बाहेर पडत आहात. हे असं ह्या बाजूला आलं, तर त्या स्थितीमधून तुम्ही नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे बाहेर पडाल. भगवान श्रीकृष्ण तुमच्या पाठीशी आहेत. ते तुम्हाला मार्ग दाखवत आहेत. ते तुमच्या बरोबर आहेत.
आत्ता जे तुम्ही कष्ट घेत आहात, इथे अंक 8 झालाय. अंक 8 कष्टाबद्दल सांगतोच, पण तो सांगतो, की हे जे कष्ट तुम्ही घेताय, जी काही मेहनत घेत आहात, त्याचे तुम्हाला चांगले परिणाम आता येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहेत. म्हणजे आत्तापासूनच काही दिवसातच तुम्हाला हळू तुमची खूप चांगली प्रगती झालेली लक्षात येईल. तुम्ही समृद्धी आकर्षित करीत आहात आणि 8 अंक अनंताच्या शक्तीला सुद्धा दाखवतो, ब्रह्मांडाच्या शक्तीला दर्शवतो. तर ही ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला बरेच जण खूप सारे प्रश्न विचारू शकतात. इथे एक दिव्याप्रमाणे म्हणजे दिवा म्हणजे पंटीचा आकार झालाय आणि ती ज्योत दिसते. तर त्याप्रमाणे तुम्ही काहीतरी कार्य करणार आहात, ज्यामुळे लोकांना मार्ग मिळेल, प्रकाश मिळेल आणि पणतीचा प्रकाश कसा असतो? अगदी थोडासा. पण तो थोडासा प्रकाश अंधारात महत्वाचा ठरतो. त्याप्रमाणे तुमचं कार्य असणार आहे. म्हणजे तुम्ही जी काही छोटी-मोठी गोष्ट कराल, ती सुद्धा त्यांना त्या अंधारातून बाहेर काढायला मदत करेल. आणि हे जे कार्य तुमचं होईल, त्यातून तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळेल किंवा तुमचं वलय वाढेल. तुमच्या भोवती खूप माणसं असतील आणि तुमच्या कामाचा विस्तार होईल ह्या कार्यामुळे. हिरवा रंग संधीला म्हणजे आपल्याला ज्या अपॉर्च्युनिटीज येतात, मिळतात, त्याला सुद्धा दर्शवतो. तर हा रंग हेच सांगतोय, की आता तुम्हाला खूप साऱ्या संधी मिळणार आहेत कामामध्ये. त्यामुळे तुमची प्रगती अधिक होणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. अनुभव संपन्न तुम्ही होणार आहात. कारण नुसतं ज्ञान महत्वाचं नसून ते जे ज्ञान आहे त्याचा उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. या अनुभवाने तुमचं जे ज्ञान आहे ते तुम्ही अधिक खोलवर जाऊन समजून घ्याल आणि त्यानंतर तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. तो तळ तुम्ही गाठणार आहात. आणि त्या तळाशी गेल्यावर, तो अनुभव प्राप्त झाल्यावर तुम्हाला जे काही प्राप्त होईल,
ते एखाद्या खजिन्याप्रमाणे असेल. म्हणजे हे जे तुमच्याकडे असेल ना, ते अमूल्य असेल. आणि त्यामुळे ह्यानंतर जेव्हा तो खजिना तुम्हाला मिळेल, त्यानंतर तुमच्याकडे काय-काय आहे यासाठी अनेक जण तुमच्याशी जोडली जातील. तुमचं क्लेन्झिंग होणार आहे. तुमचं किंवा तुमच्याद्वारे बाकीच्यांचं. तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय. ओशोचं जे सक्सेसचं कार्ड असतं, त्यामध्ये जो वाघ आहे, तो इथे दिसतोय आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठे ना कुठे वाघ दिसू शकतो. वाघाचं चित्र दिसू शकतं, वाघाचा सिम्बल. काही ना काही वाघाशी वाघ कुठे ना कुठे, कुठल्या रूपात तुम्हाला दिसेल आणि त्यावेळी तुम्ही समजा, की खूप मोठं परिवर्तन आपल्यामध्ये आलेलं आहे. तुमचं नाव होऊ शकतं. इथे या रांगोळीमधली जी चमकी आहे, ती आकर्षित करतीये. ते चमकणारे कण मला लक्ष वेधतायत त्यांच्याकडे. तर तुमचं नाव नक्की होऊ शकतं. ह्या माझ्या हातात जे मोरपीस आहे, ते इकडे बेंड झालंय. त्यावरून माझ्या मनात जे संदेश येतायत, ते असे आहेत, की एखाद्या झाडाचं मूळ खाली असतं आणि त्यानंतर ते झाड असं हळू-हळू वाढत जातं. तर ती जी वाढण्याची खोडापर्यंतची जो भाग असतो, तिथपर्यंत तुम्ही आलेले आहात. त्यानंतर आपल्या फांद्या फुटतात आणि मग फळं, फुलं मोठ्या प्रमाणावर गोष्टी होतात. तर आतापर्यंत कदाचित तुमचा जो प्रवास होता, तो मुळामध्ये भरपूर संघर्ष होता. तिथे खूप तुम्हाला त्रास झाले किंवा कष्ट घ्यायला लागले स्वतःमध्ये परिवर्तन आणण्यासाठी. तर आता तुम्ही त्या खोडापर्यंतच्या भागापर्यंत पोहोचत आहात. आता
येणाऱ्या काळात, येणाऱ्या या 2-3 वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन दिसेल. म्हणजे आत्ता सुद्धा तुमची प्रगती होतेच आहे. तुम्हाला आत्ता सुद्धा संधी मिळणार आहेच. पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती कधी होईल? तर येणाऱ्या 2-3 वर्षात. इथे 2 समांतर रेषांसारखं इथे काहीतरी रेषा दिसतायत. तर त्यातून जो संदेश प्राप्त होतोय तो असा आहे, की तुमचं जे कार्य आहे, तसं कार्य करणारे अजून भरपूर असू शकतील. पण तुमचं कार्य वेगळा ठसा उमटवणारं आहे. तुमचं कार्य वेगळ्या पद्धतीने जाणारं आहे. त्यांच्या कार्याच्या तोडीस तोड तुमचं कार्य असेल, पण तरीसुद्धा तुमचं कार्य वेगळा ठसा उमटवणार आहे. तुमचा मार्ग ते कार्य करण्याचा थोडासा वेगळा आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांना समांतर जात आहात. पण तुमचा मार्ग थोडा वेगळा आहे त्यांच्यापेक्षा. हे कार्य करताना चढ-उतार येऊ शकतात. तुमचं हे कार्य तुमच्या प्रदेशाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे जाणार आहे. हे कण जे बाहेर पडले त्यावरून असा संदेश प्राप्त होतोय, की तुमच्या कामाचा विस्तार खूप होणार आहे आणि तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता किंवा तुम्ही ज्या देशामध्ये राहता, त्याच्याही पलीकडे तुमचं काम जाणार आहे.
आता एक स्थिरता तुमच्या आयुष्यात येईल. आतापर्यंत जर तुम्हाला फार भटकावं लागलं किंवा हे करावं, ते करावं, काही कळत नव्हतं, भ्रमित स्थिती होती. कधी हे काम केलं, कधी ते काम केलं. तर एक स्थिरता आता येणार आहे. तुम्ही सुरक्षित आहात. आणि आता जेव्हा संक्रांत येईल पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये, तेव्हा त्यानंतर त्या संक्रांतीनंतर तुम्हाला खूप साऱ्या संधी किंवा तुम्ही जे करत आहात त्यामध्ये खूप सारी समृद्धी येणार आहे. म्हणजे समृद्धीची द्वारं खुली होणार आहेत. तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी म्हणजे विशेष करून पोटाची काळजी घ्यायची आहे. पोटाबाबत काही समस्या असतील तर वेळेवर काळजी घेणं, उपचार करणं करायचं आहे. इथे एक माशाचं चिन्ह दिसतंय आणि माशाचं चिन्ह सांगतं की खूप सारं धन तुम्हाला प्राप्त होईल किंवा समृद्धी. पण ही पैशाच्या स्वरूपातली समृद्धी असेल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला काही संदेश मिळाले असतील, मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.